हीट स्ट्रोकच्या मुख्य जनावरांनाही फटका. निलंगा तालुक्यातील लाख मोलाची बैलजोडी दगावली. दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून औराद शहाजानी परिसरातील तापमान 43 अंशाच्या पुढे गेलं आहे. या रणरणत्या उन्हाचा फटका केवळ मानवालाच नाही तर मुख्य जनावरांनाही बसत आहे. निलंगा तालुक्यातील सावरी येथे शेतात बांधलेल्या बैलजोडीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. सावरी येथील शेतकरी मदन भंडारे यांनी बुधवारी सकाळी आणि सायंकाळच्या वेळी बैलजोडीच्या मदतीने शेताची मशागत केली होती. दुपारी बैलांना झाडाखाली सावलीत बांधलं होतं. सायंकाळी मेहनत केल्यानंतर बैलांना पाणी पाजून ते घराकडे गेले. रात्री 9च्या सुमारास पुन्हा शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना एक बैल जमिनीवर कोसळलेला दिसला तर दुसऱ्या बैलाच्या तोंडातून विचित्र आवाज येत होता. भंडारे यांनी तात्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण केलं, मात्र डॉक्टर येण्यापूर्वीच दुसऱ्या बैलानेही त्यांच्या डोळ्यादेखत प्राण सोडला. गुरुवारी सकाळी निलंगा तहसील प्रशासनाच्या वतीने तलाठी बाळासाहेब मोहोळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. औराद शहाजानी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रश्मी ठाकूर यांनी पथकासह बैलांचा शवविच्छेदन केला. त्यांच्या अहवालानुसार अतिउष्णतेमुळे बैलांच्या शरीरातील पाणी कमी होऊन आणि हीट स्ट्रोक बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. शेतीची कामे तोंडावर असताना 1.5 लाखाच्या जोडी गेल्याने आता शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. तापमानाचा लपंडाव आणि रात्रीची उष्णता. सध्या कमाल तापमान 43 अंश असलं तरी किमान तापमानही 32 अंशावर पोहोचलं आहे. रात्री 12 वाजेपर्यंत जमिनीतून गरम वाफा बाहेर येत असल्याने जनावरांना श्वसनाचा त्रास होत आहे. या भीषण उष्णतेमुळे आतापर्यंत परिसरात 2 नागरिकांचे बळी गेले असतानाच आता मुक्या जनावरांच्या मृत्यूने शेतकरी पशुपालकांची धास्ती वाढली आहे. दिवसा तसेच रात्रीही जनावरांची काळजी घ्या. सध्या तापमानाचा पारा अधिकच वाढलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेण्यासोबतच जनावरांची काळजी घ्यावी. सकाळी 10 ते 5 या वेळेत उन्हात जनावरे बांधू नयेत. जनावरांना पुरेशी सावलीची व्यवस्था करावी. दिवसातून किमान 3 वेळा ताजे पाणी पाजावं असं निलंग्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.